विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला हेतू अभ्यासक्रमातील संख्यावरील क्रिया हा घटक अभ्यासायचा आहे. त्यामध्ये आज आपण 3 अंकी संख्याची उभी मांडणी करून गुणाकार करणे शिकणार आहोत. आता इयत्ता 4थी मध्ये तुम्ही या घटकाचा अभ्यास केलेला आहे, परंतु आता आपल्याला या घटकाची उजळणी करायची आहे. मग ही उजळणी करत असताना आपण एक उदाहरण घेऊया. 164 गुणिले 25. आता उभी मांडणी करताना 164 ची मांडणी करताना 4 हा एकक स्थानी, 6 दशक स्थानी आणि 1 शतक स्थानी. त्याच पद्धतीने 25 ची मांडणी म्हणजे 5 एकक स्थानी, 2 दशक स्थानी. आता गुणाकार करताना तुम्हाला माहिती आहे की एककाने म्हणजे या 5 ने आपल्याला 164 ला गुणायचं आहे, परंतु गुणताना पहिल्यांदा 4 ला, मग 6 आणि मग 5 या पद्धतीने गुणाकार करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण 5 ने 4 ला गुणूया. 5 चोक 20 म्हणून या ठिकाणी आला 0, मग हातचा आला 2. 5 ने 6 ला गुणूया. 5 सक 30 आणि 2 32 म्हणून इथे आले 2, हातचे आले 3. आता 5 ने एकाला गुणूया. 5 एक 5, 5 आणि 3 या ठिकाणी उत्तर आलं 8. त्याच पद्धतीने आता आपल्याला 2 आणि 4, 6 आणि 1 असा अनुक्रमे गुणाकार करायचा आहे, परंतु दशकाने गुणताना या एकक स्थानी आपण प्रथमतः काय देत असते? 0 देत असतो. मग आता 2 ने 4 ला गुणलं. 2 चोक 8 या ठिकाणी आपण लिहिणार 8. आता 2 ने 6 ला गुणायचं. 2 6 12 म्हणून इथे आले 2 आणि जो हातचा आहे तो या शतक स्थानात इथे गेला. 2 एक 2 आणि 1 3. आता या दोन्हींची काय करायची आपल्याला? या ठिकाणी बेरीज करायची आहे. 0ला 0, 8 आणि 2 10, हातचा आला 1, परत 8 आणि 2 10, हातचा 1 11, हातचा आला 1, 3 आणि 1 4. अशा पद्धतीने 164 गुणिले 25 याचा गुणाकार 4100 इतका आलेला आहे. अशा पद्धतीने आपण 3 अंकी संख्याला 2 अंकी संख्येने गुणून उभी मांडणी करून आपण तिचा गुणाकार केलेला आहे. आता सरावासाठी काही आपण आणखीन 1-2 उदाहरणं पाहूया. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की 235 गुणिले 54 असा आपल्याला गुणाकार दिलेला आहे. आता या ठिकाणी एकक स्थानी 5, दशक स्थानी 3, शतक स्थानी 2 आणि ज्या संख्येने गुणायचं आहे ती 54 म्हणजे एकक स्थानी 4 आणि दशक स्थानी किती आहेत? तर 5 आहे. आता आपण गुणाकार करूया. मग परत आपण पहिल्यांदा 54 मधल्या एकक स्थानची जी 4 अंक आहे त्या 4 5, 3 आणि 2 यांना अनुक्रमे गुणणार आहोत, म्हणजे उजवीकडनं डावीकडे गुणत जायचं आहे. मग आता पहिल्यांदा 4 आणि 5 ला गुणूया. 4 चा पाडा 5 वर म्हणलं 4 25 म्हणून आले 0. याचा हातचा जो आलाय तो या ठिकाणी आपण लिहिला. 4 आणि 3 ला गुणायचं. 4 3 12, 12 आणि 2 14, चाला 1. 4 ने 2 ला गुणलं. 4 दुने 8, 8 आणि 1 9. आता आपल्याला 4 चा गुणाकार पूर्ण झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला या 5 ने 235 ला गुणायचे, म्हणजे पहिल्यांदा 5 ला, मग 3 ला आणि मग 2 ला. परंतु
दशक स्थानाने ज्यावेळेस आपण गुणतो तेव्हा या ठिकाणी आपण काय लिहितो, एकक स्थानाच्या ठिकाणी 0 लिहित असतो. आता 5 ने 5 ला गुणलं, 5 5 25, या ठिकाणी आले 5, 6 आले 2, ते वरच्या ठिकाणी आपण म्हणजे 5 त्रिक 15, 15 2 17, या ठिकाणी आले 7, 4 1, 5 दुने 10, 10 आणि 1 11. आता आपली बेरीज आली 0, 4 आणि 5 आले 9 आणि 9 7 16, 11 आणि 1 12. अशा पद्धतीने आपण 235 गुणिले 54 हा जो गुणाकार केलेला आहे त्याचं उत्तर या ठिकाणी आपण बघू शकता किती आलेले 12,690. अशा प्रकारे 3 अंकीला 2 अंकीने उभी मांडणी करून आता आपण गुणाकार केलेला आहे. त्यानंतर पुढील एक उदाहरण पाहूया आपण की ज्यामध्ये 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणण्याचं आपण शिकत आहोत किंवा त्याची उजळणी करत आहोत. आता या ठिकाणी 2467 गुणिले 38. मग ही 2467 संख्या आहे ती आपण एकक दशक शतक हजार या स्वरूपात लिहून घेतली. एकक स्थानी 7, दशक स्थानी 6, शतक स्थानी 4, हजार स्थानी 2. त्याचप्रमाणे जिने गुणायचं आहे ती 38 ही संख्या एकक स्थानी 8 आणि दशक स्थानी 3 या स्वरूपामध्ये आपण लिहून घेतलेली आहे. आता आपल्याला जो गुणाकार करायचा आहे, संख्या जरी वरती मोठी असली 4 अंकी असू द्या 5 अंकी असू द्या, गुणाकाराची पद्धत तीच राहते. मग आता पहिल्यांदा आपण 8 ने 2467 ला गुणूया. आता 8 आणि 7 ला गुणूया किंवा 7 ने 8 ला गुणलं, जो पाडा तुम्हाला सोयीचा वाटतो तो म्हणून आपण गुणाकार करायचा. मग 7 8 56, 8 6, सॉरी 8 5, 8 सक 48, 48 आणि 5. आता ही बेरीज आपण मनात करायची किंवा तुम्ही बोटावर मोजून करू शकता. 48 आणि 2 50 आणि 3 53 म्हणून 3, 8 5, 8 चौक 32, 32 आणि 5 37, 8 3 आणि 8 दुने 16, 16 आणि 3 19. आता हातचा द्यायचा प्रश्न येत नाही, पुढे अंक नाहीये म्हणून ते 19 दिले आपण. आता पुढील अंकाने म्हणायचं पण 3. मग 3 निघून जाणार, परत प्रथम काय द्यायचं आपल्याला 0. 3 7 किंवा 7 त्रिक 7 त्रिक 21 म्हणजे आला 1. आता हातचा आला 2. मग 3 6 किंवा 6 त्रिक 18, 18 आणि 2 20, 2. मग 3 आणि 4, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14, चाला 1, 3 दुने 6 आणि 1 या ठिकाणी 7. या ठिकाणी आपली यांची काय करायची आहे, बेरीज करायची. मग आता 6 आणि 0 6, 3 आणि 1 4, 7 आणि 0 7, 9 आणि 4 13 म्हणून आले 3. चाला 1,
7 आणि 8 आणि हातचा 1 9. मग या ठिकाणी आलं, मग या ठिकाणी आली अंक आला 9. मग आता आपली संख्या झाली 93,766 46. 93,746 हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने 2,467 गुणिले 38 याचा गुणाकार या ठिकाणी आपण पाहत आहोत की तो किती आलेला आहे, 93,746. आता एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची की गुणाकार हा 4 अंकीला गुणू द्या, 3 अंकीला, 2 अंकीला, 5 अंकीला, 6 अंकीला. ज्यावेळेस आपण गुणाकार करतो त्यावेळेस त्याचं एकक, दशक, शतक, हजार हे स्थान निश्चित करणं आणि त्या पद्धतीने अंकाची मांडणी करणं हे खूप आवश्यक असतं. अशा पद्धतीने आज आपण 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे, तिची उभी मांडणी करून गुणाकार करणे या घटकाची उजळणी घेतलेली आहे. पुढील घटकामध्ये आपण जो गुणाकार आहे तो आपण जे लेखी गणित आहेत त्यामध्ये गुणाकार क्रिया कशी केली जाते ते आपण पाहणार आहोत.